जुई नावाचा एक स्पीड ब्रेकर आलाय तुझ्या करिअर मध्ये. आता तिच्यामुळे काही अडायला नको, आणि जर ती अडली तर त्यातून हेच सिद्ध होईल की या आधी तू जे सक्सेस मिळवलायस ना ते फक्त आदिती आणि रजनीमुळे. सर एक सांगू, म्हणजे माझी खूप इच्छा असते तुमच्यावर खूप. मला हल्ली तुमचा राग येत नाही सर. मला खूप बरं वाटतं की अशा लहान लहान गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतो. प्रत्येक गोष्ट एका वेगळ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बघता, प्रत्येक गोष्टीला वेगळाच रंग देता. आय एम हॅपी की तुम्हाला आनंद मिळतो. खरं तर सर, तुमच्या आयुष्यात सध्या एकच महत्वाचा प्रश्न आहे. जयराम खानोलकरला मी मात कशी देऊ ना? सर हा कोण आहे? हु इज दिस जयराम खानोलकर? एक साधा नॉर्मल एम्प्लॉई ज्याचं स्वतःचं घर नाहीये, चांगला पगार नाहीये, बायकोला घेऊन एका भाड्याच्या घरात राहत होतो तो जयराम खानोलकर. हा असा जयराम खानोलकर तुमच्यासाठी इतका महत्वाचा काय आहे सर? सर तुमच्यासाठी खरंच मी खूप महत्वाचा बनलोय, एक महत्वाची व्यक्ती झालोय तुमच्यासाठी. तू आणि महत्वाची व्यक्ती नाहीये ना, पण तुम्ही बनवताय. सर तुमची खूप काळजी वाटते म्हणून सांगतो, प्लीज एवढा विचार नका करू माझा. आदिती मला सांगत होती तुमचं ब्लड प्रेशर हल्ली. आम्हाला खरंच तुमची काळजी वाटते सर. आणि राहिला प्रश्न जुईचा, तर जुई काय किंवा इतर कोणीही, माझा स्वतःच्या कामावर खूप विश्वास आहे सर. त्यामुळे जुई बरोबर मी सहज काम करू शकतो. इनफॅक्ट थँक्यू तुम्ही जुईला माझी पार्टनर म्हणून सजेस्ट केल्याबद्दल. ऑल द बेस्ट. बस बस बस, पुरे पुरे पुरे, बस थांब. अरे थांबलं म्हणजे मी बोलतोय तेच होतंय. म्हणजे आता मी बोलणार तेच होणार आहे. गुड 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 गुड. काका. काय रे? काका तुम्ही इथे आहात? मी तुम्हाला शोधत होते. का ग, काही महत्वाचं बोलायचं होतं? हो, थोडं महत्वाचं बोलायचं आहे. परत तेच मी म्हणालो तसं. काय झालं काका? नाही काय, तू बोल. काका हे सगळं कसं जमतं तुम्हाला? काय? तुम्ही जे म्हणताय तसंच होतंय. हे मेडिटेशन आहे का अजून काही? नाही, माझं या विषयावर संशोधन चालू आहे. पूर्ण झालं की सांगतो तुला. हो नक्की. पण काका माझं आयुष्य एक वेगळंच वळण घेतंय आणि त्याची सुरुवात तुमच्यामुळे झालीये. जे तुम्ही म्हणालात ना, जयच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे, त्याला माझ्याशी बोलायचंय. मग काका अगं बोल ना. जय माझ्याशी बोलला. काय? त्याने नोकरी सोडू नको असं हक्काने सांगितलं. जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा नोकरी सोड असं म्हणाला.
त्याने रजनीला प्रोजेक्ट वरून काढून मला घेतलंय. हे सगळं का चाललंय कळतंय का? नाही अगं, का काका तुम्ही जे बोलताय तसंच होतंय. जुई नाही काका, थँक्यू, खूप थँक्यू. तुम्ही बोलतच राहा. म्हणजे मी काय झालं काका? काका तुम्ही अजून गेला नाही? उशीर झालाय बराच. मी पण तेच म्हणतोय, उशीर झालाय आता. मी बोलण्याआधीच मला विचार करायला हवा होता. अरे पण मी एक मूर्ख आहे, तुला कळत नाही कुठे काय बोलायचं ते? काका तुम्ही आत्ता कशाबद्दल बोलताय ते मला कळत नाही. अरे मी त्या जुई प्रकरणाबद्दल बोलतोय. तुला माहिती आहे ना तिच्या डोक्यात तुझ्याविषयी काय एक एक चाललेलं असतं ते, आणि तू आणखीन त्याच्यात खतपण निघाल. तुझ्या प्रोजेक्ट मध्ये तू तिला पार्टनर म्हणून घेतलंस. तुला कळत कसं नाही? काका मी असं काही केलेलं नाही. मग तू नाही तर कुणी ठरवलं? माझ्यासोबत त्या केबिन मध्ये दाभोळकर सर सुद्धा असतात. त्यांनी ठरवलं हे सगळं. काय म्हणजे तुझं आणि जुईचं जुळून त्याचा प्लॅन आहे? नाही तुमचं थोडंफार बरोबर. नाही नाही, हे थांबायला हवं. काका जाऊ दे ना, सोडा आता हे सगळं. अच्छा म्हणजे तुझ्याही मनात काय काका काहीही बोलताय तुम्ही? नाही नाही, जुईला तरी तसंच वाटतंय. किती खुश झाली ती. मी बोलतो जोईशी. मला तिच्याशी बोलावंच लागेल. एनिवे आता निघूया का? उशीर झाला ऑलरेडी. आदिती सुद्धा लवकर गेली, ती पोहोचेलच इतक्यात. तू थोडा उशिरानेच जा, कारण काय जुईचा काय भरोसा नाही. तू घरी पोहोचण्याआधीच ती तुझ्या घरी जाऊन बसली असेल. काकू हा हॅलो हा काकू काय? हा ठीक आहे. नाही नाही तुम्ही मस्करी म्हणून म्हणालात, पण जुई खरंच घरी जाऊन बसली. अरे देवा. काकू म्हणतात थोडा उशिराच या. सॉरी, मी आज अशी अचानकच आले. नाही अगं तसं काहीच नाही. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? छान आहे. काका तुम्ही कसे आहात? कन्फ्यूज. काय? छान बोलू, बरं आहे बोलू की आणखीन कसं आहे बोलू, याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. ठीक आहे. मी अण्णा तुमची तब्येत कशी आहे? आता बरं आहे. मी खरं तर मी अदितीला भेटायला आले होते, पण ती आलीच नाही अजून. काही काम होतं का तिच्याकडे? हो, जरा बोलायचं होतं. वा, खुश दिसतेस. अय्या, ही कोण? ही आदितीची खास मैत्रीण ऑफिस मधली. हो का? छान छान. अय्या, पण ही घरी आली
आदिती नाही आली ना अजून घरी? अगं ती मीटिंगला गेले बाहेर, येईलच एवढ्यात. हो का? आई, आपली आदिती किती काम करते नाही. तुम्ही मी ही आदितीची जाऊ. शोभा, नमस्ते. नमस्कार. हा. कधी बोलणं नाही झालं तुमच्याबद्दल. जय पण काही बोलला नाही का? अगं ऑफिस मध्ये सगळे तुझ्याबद्दल काय चर्चा करतील? काम असतात त्यांना. हो. बरं काय महत्वाचं काय बोलायचं अदिती बरोबर? जरा महत्वाचंच आहे. अच्छा, म्हणजे आम्हाला सांगण्यासारखं नाही? नाही नाही, तसं काही नाही. हो, तुम्ही पण ना, बोलायचं असेल दोघींना. हा, म्हणजे मागे एकदा सांगितलं होतंस ठीक आहे. बाई ग, काय झालं एवढं लाजायला? लग्न ठरलंय का ग तुझं? कॉंग्रॅच्युलेशन्स. हा. आदिती नाही आली अजून. मला वाटलं ती लवकर येईल. ती येईल ग. मला सांग, तू काही खाणार आहेस का? नको. कोणत्या आनंदानं पोट भरलंय तुझं? काय काय झालंय काय? काका, ते मी आता जय बरोबर काम करणार. म्हणजे तो एका नवीन प्रोजेक्टवर काम करतोय, त्याच्याबरोबर मी असणार. म्हणजे रजनी नाही. वा, बरं झालं. प्रमोशन झालं म्हणायचं तुझं. हो. वा, छान छान. हे काय ग, पगार पण वाढेल ना ग आता? ए, आताच ओळख झाली ना तुमची? हा प्रश्न पुढच्या वेळेला विचार. हे असं करतात काका. इतका गमतीशीर स्वभाव आहे ना ग त्यांचा, काय सांगू मी तुला आता. हो, माहितीये मला. नाही ते गमतीचं सोड. मला आधी वाटलं तुझ्या मित्राबद्दल काय सांगणार आहेस. त्याच्याबद्दल सांग काहीतरी. तेच तर ना काका. तू विचारलंस काय त्याला? नाही, त्यानेच विचारलं मला. वा, हुशार दिसतो पट्ट्या. तू कधीच विचारलं नसतं, त्यामुळे त्यांनी विचारलं ते बरं झालं. हो, म्हणजे त्याने निरोप पाठवला. काय? हो, नाही म्हणजे हिंट दिली. कोणाला दिली हिंट? हो. ए, तू थांब का जरा. म्हणजे कोणाला दिली हिंट? अरविंद काकांना. अरविंद काकांना कशाला दिली हिंट? नाही, हिंट माझ्यासाठी, पण अरविंद काकांना सांगितलं. अरविंद कदम काय सांगणार? ते स्वतःच गोंधळलेले असतात. नाही, पण त्यांनी सगळं सांगितलं. नशीब तुझं. नाही तर काय आणखीन काहीतरी गोंधळ घालून ठेवला असता. पुढं काय झालं मग? मी नोकरी सोडायलाही तयार होते, पण तो म्हणाला लग्न करायचं असेल तेव्हा नोकरी सोड, आत्ता नको. आणि काका, त्यालाही नोकरी सोडावीच लागेल ना. का? हा, म्हणजे लग्न करायचं तर नोकरी का सोडायची, हो की नाही? मला काय वाटतं माहिती, खरं तर लग्नानंतरच नोकरीची जास्त गरज असते, हो की नाही? हो हो,
पण आमच्याकडे ते काय ह्यांच्यात नोकरी सोडतात हा परंपरा आहे तशी. हो हो अगं बाई काय वेगळंच नाही. ऑफिस मध्ये चालणार नाही ना. बरं झालं पण काय शेवटी तुझा जोडीदार तुला मिळणार आता. काय नाव काय त्याचं. लाजतेच कसली. काय हुकाणा घ्यायला सांगितलं का तुला हा. अगं सांग नाव काय त्याचं. सांग 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 नाव सांग. हा सांग सांग नाव सांग. सांग नाव सांग. त्याचं नाव जुई तू इथे काय करतेस जुई. अगं मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं पण तू मीटिंगला गेलीस मग काही बोलताच नाही आलं म्हणून डायरेक्ट इथे आले. आदिती तू आणि जुई तुमच्या रूम मध्ये बसा ना. मी तिकडे चहा पाठवते. हो चल चल. काय नाव काय तिच्या मित्राचं. मला नाही माहिती. काका आदिती आली पण जय नाही आला ना आपला अजून. घे तू अशी अचानक इथे. अदिती बस बस मला तुला खूप महत्वाचं सांगायचंय. जय काही बोलला नसला तरी त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे पण सांगणार कसं ना स्पष्ट. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये लग्नाला परवानगी नाहीये म्हणून असेल कदाचित. पण मला कळलंय जय माझ्यावर प्रेम करतो. जुही हे बघ तुला आनंद होणं साहजिक आहे पण जय काही बोलला नाहीये म्हणून तुझा विश्वास बसत नाही. माझा विश्वास आहे. ही अदिती तू एक नोटीस केलंय आजकाल अरविंद काका जे काही बोलतायत तसंच घडतंय. आणि त्यांनी मला जयबद्दल सांगितलंय म्हणजे तसंच होणार. आणि तुला माहितीये जयनेही मला सांगितलंय. तो म्हणाला आत्ता नोकरी सोडू नकोस म्हणजे लग्न ठरल्यावर नोकरी सोड. पण अदिती आम्ही नोकरी जरी सोडली ना तरी तुला भेटायला येऊ. आम्ही मी आणि जय. अदिती मला असं वाटतंय की आता जास्त वेळ घालवायला नको. मी माझ्या दादाला सांगते जयला भेटायला आणि घरच्यांनाही थोडी हिंट देते म्हणजे कसं त्यांना अंधारात ठेवल्यासारखं होणार नाही. मला खात्री आहे ते जयला नाही म्हणणारच नाहीत. आणि जयकडून एवढे प्रयत्न चालू असताना मलाही हालचाल करावीच लागेल ना. जयराम कडून प्रयत्न चालवत म्हणजे अगं आम्हाला वेळ घालवता यावा म्हणून जयने स्वतःच्या टीम मध्ये मला घेतलंय. आता आम्ही दोघं एकत्र एका प्रोजेक्टवर काम करणार. ए तू रजनीचा चेहरा बघितला अगदी पाहण्यासारखा झाला होता. अदिती मला तर असं वाटतं
की सगळं खूप छान होणार आहे. मी खूप लकी आहे अदिती. हे तुला माहितीये, माझं एक स्वप्न आहे. माझं असं स्वतःचं एक घर असावं. म्हणजे छोटं असलं तरी चालेल, पण जयचं आणि माझं, आणि त्यात जयच्या घरचे. खूप गंमत वाटते माहितीये या सगळ्याचा विचार करताना. जुई, अगं बघ किती वाजले, तुला उशीर होत असेल ना, घरचे सगळे वाट बघत असतील. हो, पण अदिती मला तर खूप छान वाटतंय तुझ्याशी हे सगळं शेअर करून. माझा हा आनंद कोणाबरोबर शेअर करू असं झालं होतं मला, पण आता खूप बरं वाटतंय. प्लीज एक काम करशील का? जयरामचं नाव प्लीज काकांना सांगू नकोस. का? आऊ आणि काका मित्र आहेत ना ग, उगाचच मग कोणाला काही कळायला नको. हो बरोबर, मी याचा विचारच केला नाही. थँक्यू सो मच अदिती. मी नाही सांगणार.